रवी सर नित्यं च विद्यामन्थनं नित्यं हि विद्यासर्जनं नित्यं च विद्याजीवनम् स्वर्ग के समकक्ष माना गया है और आज का अवसर में आज हमारे इस महाविद्यालय परिवार में पधारे हुए समस्त अतिथियों का स्वागत करना हम अपना परम कर्तव्य समझते हैं। इसी क्रम में आज के कार्यक्रम के अध्यक्ष श्री गणेश दास राष्ट्रीय छात्रालय समिति के भी अध्यक्ष हम सभी के मार्गदर्शक आदरणीय माननीय श्री वसंत कुमार मालपानी जी का स्वागत हमारे महाविद्यालय के प्राचार्य जी करेंगे। निवेदन। धन्यवाद सर। आज विद्यालय स्तर पर ली जाती है और उसी विश्वविद्यालय के परीक्षा विभाग के परीक्षा नियंत्रक हेमंत जी देशमुख हमारे बीच उपस्थित हैं, तो उनका भी स्वागत करना केवल हमारे परिवार के लिए ही नहीं, तो यहाँ पर जितने विद्यार्थी मौजूद हैं उनके भी तरफ से एक अच्छा हम लोग को एक ये मिला है, अवसर मिला है कि उनका हम लोग स्वागत कर सकें। तो मैं हमारे ही संस्था के अध्यक्ष माननीय श्री वसंत कुमार मालपानी जी से अनुरोध करता हूं कि वे माननीय डॉक्टर हेमंत जी देशमुख का साल और श्रीफल देकर उनका स्वागत करें।
पदवीदान समारोह, ये पदवीदान समारोह जो पहले विश्वविद्यालय स्तर पर हुआ करता था, लेकिन परिस्थितियां कुछ ऐसी हो गई कि अब हर महाविद्यालय स्तर पर इस पदवीदान समारोह का आयोजन किया जाता है। तो इस कार्यक्रम की शुरुआत करने से पहले इस कार्यक्रम की प्रस्तावना करने के लिए मैं इस कार्यक्रम के समन्वयक डॉक्टर तीर्थराज राय सर को यहाँ आमंत्रित करना चाहूँगा। लगभग 3 वर्ष पहले विश्वविद्यालय ने ये जिम्मेदारी कॉलेजों पर डाली, जिसके कारण ये कार्यक्रम आयोजित किया जा रहा है। आज इस कार्यक्रम के अध्यक्ष, संस्था के अध्यक्ष श्रीयुत मातानी जी, अमरावती विद्यापीठ के परीक्षा नियंत्रक डॉक्टर देशमुख सर, महाविद्यालय के प्राचार्य भांगड़िया सर, कला संकाय के प्रमुख के रूप में हमारे बीच उपस्थित चंगानी सर, वाणिज्य शाखा के प्रमुख के रूप में हमारे बीच उपस्थित गवई सर, मैं आप सभी महानुभावों का स्वागत करता हूँ। कार्यक्रम का समन्वय जरूर होने के कारण मेरे ऊपर ये जिम्मेदारी दी गई कि मैं ये कार्यक्रम की प्रस्तावना रखूँ। ये कार्यक्रम आज एक बहुत ही अद्भुत संयोग के तहत आयोजित किया जा रहा है। परीक्षा नियंत्रक महोदय ने 3 साल पहले ये जिम्मेदारी दी कि महाविद्यालय पदवीदान करे। कोविड की परिस्थितियों के कारण ये कार्यक्रम आभासी पद्धति द्वारा लिया जा रहा है। केवल सांकेतिक रूप में 400 बच्चे हमारे बीच उपस्थित हैं जिन्हें पदवियां दी जाएगी। एक व्यक्ति जिनके आदेश से यह कार्यक्रम आयोजित हो जा रहा है और दूसरे अतिथि जो हमारे बीच अभी कुछ देर में आएंगे, जिन पे अमरावती महानगर पालिका की जिम्मेदारी है। 1200 से आज इकाई में, अभी सुबह मैंने समाचार पत्र में देखा कि कल की कोविड संख्या 9 है, तो 1200 से 9 पर लाने वाले दूसरे अतिथि रोहिणी जी अभी हमारे बीच आएंगे। तो दोनों में संतुलन बैठाना था हमें। एक तीसरा संतुलन गुरु पूर्णिमा का और एक चौथा संतुलन भी यहाँ है, महान क्रांतिकारी चंद्रशेखर आजाद जी का जन्मदिन है। तो इस अद्भुत संयोग पर यह कार्यक्रम आयोजित किया जा रहा है। मैं प्रस्तावना के रूप में केवल इतना कहना चाहूंगा कि कितने लोगों को आज पदवी दी जा रही है। देशमुख सर, हमारे लिए ये संभव नहीं है कि छोटे कॉलेजेस तो 150 की डिग्री कभी भी दे सकते हैं। हमको करीब लगभग 800 डिग्रियां देनी है और 800 डिग्री के लिए कार्यक्रम आयोजित करना आप समझ सकते हैं, क्योंकि आप दीक्षांत समारोह आयोजित करते हैं। आज इस कार्यक्रम में जिन कक्षाओं को पदवीदान के लिए जो संख्या है वह है BA के 59 बच्चों को, 59 बच्चों को हम डिग्री दे रहे हैं। BBA के 20 बच्चे हैं, BCom के 337 बच्चे हैं, BCA के 67 बच्चे हैं, MA के कुल 40 बच्चे हैं और जो नॉन ग्रांट का MA सेक्शन चल रहा है उसके 79 बच्चे हैं। DPM के 49 बच्चे हैं और DTEX के 92 बच्चे हैं। इस तरह कुल मिलाकर के 743 बच्चों को आज हम डिग्री देंगे, जिन्हें सारे बच्चे ये आभासी रूप में जूम ऐप पर हमसे जुड़े हुए हैं। केवल कुछ सांकेतिक रूप में बच्चों को बुलाया गया है। पहले हमने सोचा कि मेरिट स्टूडेंट को केवल बुलाएंगे जो विद्यापीठ मेरिट है, लेकिन जब लिस्ट आई मेरे सामने विद्यापीठ मेरिट की, तो मैं ये कहते हुए अपने को बहुत गौरवान्वित महसूस कर रहा हूँ कि इस वर्ष विद्यापीठ की मेरिट में महाविद्यालय के बच्चों की जो संख्या है वह है 70 बच्चे महाविद्यालय के मेरिट, विश्वविद्यालय की मेरिट लिस्ट में है महाविद्यालय के बच्चे। इसलिए 70 को ही यहाँ बुलाना संभव नहीं था, इसलिए हमने कुछ सांकेतिक रूप में बच्चों को बुलाया है जिनको डिग्रियां यहाँ दी जाएगी। बाकी बच्चे कल काउंटर से आकर के अपनी डिग्रियां ले जाएंगे। इसी के साथ मैं ये प्रस्तावना समाप्त करता हूँ। धन्यवाद आपके इस अति सुंदर प्रस्तावना के लिए। इसके बाद मैं स्वागत और अपना मनोगत व्यक्त करने के लिए हमारे महाविद्यालय के प्राचार्य आदरणीय भांगड़िया सर को यहाँ निमंत्रित करता हूँ कि वे यहाँ आए और स्वागत पर अपना मनोगत व्यक्त करें। श्री गणेशदास राठी छात्रालय समिति के सम्माननीय अध्यक्ष और आज के इस पदवीदान समारोह के अध्यक्ष आदरणीय वसंत कुमार जी मालवानी, संत गाड़गे बाबा अमरावती विद्यापीठ के
परीक्षा नियंत्रक हमारे मित्र डॉक्टर हेमंत जी देशमुख, मंच पे उपस्थित कला शाखा के प्रमुख डॉक्टर छांगानी जी, वाणिज्य विभाग के प्रमुख डॉक्टर गौरी सर, सभागृह में उपस्थित सभी प्राध्यापक और जिनको आज पदवी दे रहे हैं वो सारे विद्यार्थी मित्र। इस संपूर्ण कार्यक्रम के समन्वयक डॉक्टर राय सर, हमने प्रस्तावना में देखा कि महाविद्यालय में पिछले 3 वर्षों से पदवीदान समारोह विद्यापीठ के निर्देश के अनुसार हम आयोजित कर रहे हैं और ये वर्ष आप हम सभी जानते हैं कि पिछले 18 महीनों से हम कोविड से परेशान हैं और इसलिए ऑनलाइन आधार पर यह पदवीदान हो रहा है और इसमें 743 बच्चों को इस वर्ष हम पदवी देने जा रहे हैं, जिसमें के 70 विद्यार्थी हमारे मेरिट में हैं। बड़ी खुशी की बात है कि लगातार जितने साल हमने देखे कि हमारे जो विद्यार्थी है हर क्षेत्र में आगे बढ़ते जा रहे हैं। शिक्षा क्षेत्र में भी बहुत उच्चांक प्राप्त करते हुए इस वर्ष 70 विद्यार्थी मेरिट में है। देशमुख सर, मैं आपको बताना चाहता हूँ कि 1960 का ये स्थापित महाविद्यालय आज 61 साल पूरे हो गए और इन 61 सालों में अनेक प्रकार के ऊंचाई को छूते हुए न केवल शैक्षणिक क्षेत्र में आगे है महाविद्यालय, बल्कि हमारा महाविद्यालय क्रीड़ा क्षेत्र में बहुत आगे है। विद्यापीठ के लिए कलर और विद्यापीठ के लिए खेलने वाले 100 से ज़्यादा विद्यार्थी इस महाविद्यालय में क्रीड़ा क्षेत्र में, सांस्कृतिक क्षेत्र में। उसके अलावा महाविद्यालय में हर साल प्लेसमेंट का कार्यक्रम होता है जहां पर 100 से अधिक विद्यार्थियों को अच्छे से कंपनियों में प्लेसमेंट होता है। महाविद्यालय कला और वाणिज्य शाखा का मुझे बताते हुए खुशी है कि 16 अलग अलग प्रकार के अभ्यासक्रम इस महाविद्यालय में है और 4833 विद्यार्थी यहाँ पर पढ़ रहे हैं। यहाँ के विद्यार्थी अनेक क्षेत्रों में अपना नाम आगे कर रहे हैं और इस महाविद्यालय का नाम ऊंचा कर रहे हैं। मैंने कहा कि केवल 100 विद्यार्थी से ज़्यादा विद्यार्थी हमारे कलर है, मुझे उससे ज़्यादा खुशी है कि आज 15 विद्यार्थी भारत के लिए खेल रहे हैं। इंटरनेशनल खिलाड़ी हमारे इस महाविद्यालय से निकले। गौरव इस बात का है कि शिक्षा क्षेत्र में पीछे नहीं है। जब 16 अभ्यासक्रम चला रहे हैं तो पूरे सेक्शन हमारे पैक है और 4833 विद्यार्थी जो यहाँ पढ़ रहे हैं, जूनियर सीनियर, और उसके अलावा 8 रिसर्च सेंटर यहाँ पर, 8 विषयों का रिसर्च सेंटर यहाँ पर, और जिसमें विद्यार्थी संख्या 60 से अधिक है। 25 से ज़्यादा प्राध्यापक हमारे पीएचडी रिसर्च गाइड है और करीबन 1.5 प्राध्यापक हमारे पीएचडी होल्डर हैं। इतना अच्छा स्टाफ, इतना अच्छा कर्मचारी वर्ग और उससे बढ़िया मैनेजमेंट। मैं आपको बताना चाहता हूँ कि पिछले 4-5 वर्षों से काफ़ी कुछ दुरुस्ती हम देख रहे हैं। अभी देशमुख साहब जिस प्राचार्य कक्ष में आप बैठे थे वो बस अभी नया हुआ है। हमारा हॉल बहुत सुंदर हो रहा है। आज हमारा कार्यक्रम, हमारी इच्छा थी कि हॉल में हम ले, लेकिन विद्यार्थी संख्या लिमिटेड रखना था, तो इसलिए हमने ये छोटा इस लैब में हमने कार्यक्रम किया है। अगला कार्यक्रम जरूर उस हॉल में हम लेंगे और उससे भी ज़्यादा विद्यार्थी रहेंगे तो हम सामने पंडाल डालकर वो कार्यक्रम पूरा करेंगे। विद्यार्थियों के लिए अनेक सुविधा यहाँ पर निर्माण हो रही है। मुझे बताते हुए खुशी है कि करीबन 23 क्लासरूम में हमारे प्रोजेक्टर लगे हुए। जैसे आप यहाँ पर एक प्रोजेक्टर दे रहे हैं, ऐसे 23 क्लास में लग गए और आने वाले दिनों में जितने 35 क्लासरूम हैं वो सारे 35 में ही हमारा इस टाइप से ऑनलाइन टीचिंग और जो इम्पैक्ट करता है हमारा टीचिंग का, उसका एक पार्ट जो हमारा पहले ब्लैक बोर्ड और पेंसिल पेन का था, अब वो हमारा प्रोजेक्टर के माध्यम से भी यहाँ पर होने जाता है। पिछले 1.5 सालों से हमने देखा कि हमारे महाविद्यालय ने जो दिशा निर्देश यूजीसी के और विद्यापीठ के थे उस मुताबिक ऑनलाइन क्लासेस भी हमारे सभी विद्यार्थियों तक हमने पहुँचाने का प्रयास किया। केवल ऑनलाइन नहीं तो उनको उस सब्जेक्ट का वीडियो बनाकर, सारे टीचरों ने अपने अपने विषयों के वीडियो बनाकर उन विद्यार्थियों तक पहुंचाने का काम किया।
आज हमारे पास में सारे विषयों का वीडियो तैयार है और वो आने वाले दिनों में उसको अपडेट करते करते हम और आगे जाएंगे और विद्यार्थियों को जितनी सुविधा यहाँ पर देने का प्रयत्न हमारा रहेगा। निश्चित रूप से हम विद्यार्थियों को देते आए हैं, देते रहेंगे। मैनेजमेंट का आशीर्वाद हमारे साथ में है और लगातार जितनी चीज़ें यहाँ पर डेवलप होना चाहिए, क्योंकि अब आने वाला समय बड़ा कंपटीशन का है और आने वाला समय जो हमको दिखाया गया अभी 1.5 सालों में हमने देखा और आने वाला समय कैसा रहेगा पता नहीं। तो ऑनलाइन टीचिंग में जितना और कोई डेवलपमेंट आएगा वो पूरा आत्मसात करने का प्रयास ये महाविद्यालय निरंतर करते रहेगा। मैं आज जितने छात्र 743 छात्रों को जो पदवी मिल रही है और जो मेरिट विद्यार्थियों को यहाँ पर पुरस्कृत किया जा रहा है, मैं सबको बहुत बहुत बधाई देता हूँ। आप बहुत आगे बढ़े और महाविद्यालय का नाम बहुत निरंतर आगे बढ़ाते रहे, यही शुभ संदेश देते हुए अपने शब्दों को विराम देता हूँ। धन्यवाद। आज के इस पदवीदान समारोह के हमारे प्रमुख अतिथि डॉक्टर माननीय हेमंत जी देशमुख, संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडल संत गाडगेबाबा अमरावती यूनिवर्सिटी अमरावती। मैं इनसे अनुरोध करता हूं कि वे हम सभी का मार्गदर्शन करें। मूर्ति गाडगेबाबा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षक महर्षी पंजाबराव मास्टर भाऊसाहेब देशमुख यांच्या पावन स्मृतीचं अभिवादन करतो। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेशदास राठी छात्रालय समिती अमरावती चे माननीय अध्यक्ष सन्माननीय अध्यक्ष वसंत बाबू मालपानी साहेब, या महाविद्यालयाचे प्राचार्य आमचे मित्र डॉक्टर भांगडिया सर, मंचावर उपस्थित छांगाने सर, राय सर, आदरणीय मंचासमोर उपस्थित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सर्व पदवीकांक्षी विद्यार्थी मित्र, आज आपण या ठिकाणी या महाविद्यालयाच्या 3ऱ्या पदवी वितरण समारंभासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत आणि या निमित्त मी सगळ्या पदवीकांक्षी विद्यार्थ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो। अभिनंदन यासाठी करतो की या देशामध्ये जवळजवळ 900च्या वर विद्यापीठ आहेत आणि या 900च्या वर विद्यापीठामध्ये 40,000च्या वर संलग्नित महाविद्यालय आहे आणि या संलग्नित महाविद्यालयामध्ये 4.5 कोटीच्या आसपास विद्यार्थी हे उच्च शिक्षण घेतात। यामध्ये दरवर्षी या 900 विद्यापीठामधून 90 लाख विद्यार्थ्यांना आपण दरवर्षी पदवीचं वितरण करत असतो आणि आपण जर स्टॅटिस्टिक बघितलं तर या देशाची लोकसंख्या 130 कोटी आहे आणि या 130 कोटी लोकसंख्येच्या देशामध्ये 9.9% जे लोक आहेत तेच फक्त पदवीधारक आहेत आणि त्यासाठी म्हणून आपण आता एका आम आदमी गटामधून खास आदमी गटामध्ये प्रवेश केला। आता सांगितलं मी की आपलं प्रमाण किती आहे, पदवीधारकांचं प्रमाण या देशामध्ये किती आहे, 9.9% प्रमाण आहे। म्हणजे तुम्ही जेव्हा बाहेर फिरता तुमच्या सभोवताली जर 100 लोक असतील तर त्यामध्ये तुमच्यासारखे फक्त 9 आहे आणि याचा अभिमान तुम्हाला असायला पाहिजे आणि म्हणून मी या ठिकाणी आपलं आज या ठिकाणी अभिनंदन करतोय मित्र। तुम्ही जे ध्येय ठेवलं होतं त्या ध्येयाच्या वाटेवर यशस्वीपणे ही डिग्री प्राप्त करून तुम्ही पहिलं पाऊल हे यशस्वीपणे ठेवलं आहे आणि त्यासाठी म्हणून मी या ठिकाणी आपलं अभिनंदन करतो। मित्र, खरोखर आपण आता सांगितलं की आपण 9.9% आहात, म्हणजे खरोखर आपण सेलिब्रिटी आहात, आपल्या घरच्यांसाठी सेलिब्रिटी आहात, आपल्या समाजासाठी सेलिब्रिटी आहात आणि त्यामुळे हे जे पहिलं यश आपल्याला मिळालं त्या पहिल्या यशामध्ये आपण हरवून न जाता, हुरळून न जाता पहिली डिग्री प्राप्त केली, दुसरी डिग्री प्राप्त केली, 3, 4, 5 डिग्री आपल्याला प्राप्त करायची आहे आणि म्हणून डॉक्टर अब्दुल कलाम असं म्हणतात, डोंट टेक रेस्ट आफ्टर फर्स्ट विक्ट्री, डोंट टेक रेस्ट आफ्टर फर्स्ट विक्ट्री बिकॉज मेनी लिप्स आर वेटिंग टू से दैट फर्स्ट विक्ट्री वॉज जस्ट बिकॉज ऑफ द ऍक्सिडेंट और फर्स्ट विक्ट्री वॉज जस्ट बिकॉज ऑफ द फॉर्च्यून। असं म्हणायची वेळ कोणावर येऊ नये किंवा एक डिग्री मिळाली, काहीतरी ऍक्सिडेंटनं मिळाली, काहीतरी भाग्यानं मिळाली, कारण यावर्षी करोना होता, लक्षात घ्या। असं कोणी म्हणू नये। तुम्ही जर समाजाला दाखवा मी बीकॉम केलं, मी एमकॉम केलं, काहीतरी करोना होता त्यामुळे याला मिळाली, तर तुम्हाला समाजाला दाखवून द्यायचं आहे की माझं जे यश आहे ते करोनामुळे नाही आहे, माझं जे यश आहे ते ऍक्सिडेंटनं नाही, माझं यश अपघातानं नाही, माझं यश हे काही भाग्यानं नाही, पण मी केलेल्या प्रयत्नानं, मी केलेल्या मेहनतीनं, मी जे ज्या पद्धतीचे परिश्रम केले त्या परिश्रमाचं हे यश आहे हे आपल्याला मित्र
दाखवून द्यायचा आहे. आणि म्हणून असं म्हणतात कि ताश के पत्तों से महल नहीं बना करते, ताश के पत्तों से महल नहीं बना करते, नदी रोकने से समंदर नहीं बना करते, कदम बढ़ाते रहो हरदम, कदम बढ़ाते रहो हरदम, क्योंकि एक जिससे कोई शहंशाह नहीं बना करते, एक जिससे कोई शहंशाह नहीं बना करते. म्हणून तुम्हाला पहिली डिग्री तुम्ही प्राप्त केली आणि हा कदम जो आहे तो तुम्हाला अविरतपणे समोर टाकायचा आहे, जेणेकरून कोणी असं म्हणू नये की मिळालेली पहिली डिग्री ही अपघाताची आहे. मित्रो, आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा या महाविद्यालयात 3 वर्ष अगोदर प्रवेश घेतला, पीजी असेल तर 2 वर्ष अगोदर प्रवेश घेतला, जेव्हा आपण प्रवेश घेतला तेव्हा या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यामागे आपला काहीतरी ध्येय होता, आपला काहीतरी उद्देश होता. आपल्या पालकांनी जेव्हा तुम्हाला या महाविद्यालयामध्ये प्रवेशित केलं त्यांचं सुद्धा काहीतरी ध्येय होतं, त्यांचा सुद्धा काहीतरी उद्देश होता. या महाविद्यालयानं आपल्याला प्रवेशित करून घेतलं, या महाविद्यालयाचं सुद्धा काहीतरी ध्येय होतं, या महाविद्यालयाचा सुद्धा काहीतरी उद्देश होता. आपलं ध्येय काय होतं? आपलं ध्येय हे होतं की 3 वर्षाचा जी डिग्री आहे ही 3 वर्षात आपल्याला पूर्ण करता आली पाहिजे. त्यानंतर युजी करता आलं पाहिजे, त्यानंतर पीजी करता आलं पाहिजे, डॉक्टरेट करता आलं पाहिजे, स्पर्धा परीक्षेची तयारी करता आली पाहिजे. आणि हे केल्यानंतर मला चांगलं कलेक्टर बनता आलं पाहिजे, कमिशनर बनता आलं पाहिजे, एसपी बनता आलं पाहिजे, डीएसपी बनता आलं पाहिजे, चांगला सीए बनता आलं पाहिजे. हे ध्येय ठेवून तुम्ही या महाविद्यालयामध्ये प्रवेश केला. आणि हे सगळं झाल्यानंतर चांगल्या पगाराची नोकरी मिळाली पाहिजे, चांगल्या पगाराची नोकरी मिळाली, चांगला पैसा मिळाला पाहिजे, चांगला पैसा मिळाला, सुंदर घर बांधता आलं पाहिजे, सुंदर गाडी घेता आलं पाहिजे, चांगली बायको मिळाली पाहिजे, चांगला नवरा मिळाला पाहिजे. आणि या आजपर्यंत या जगामध्ये ज्या ज्या उपभोगण्यासारख्या गोष्टी आहेत, ज्या मला आजपर्यंत माझ्या परिस्थितीच्या हतबलतेमुळे उपभोगता आल्या नाही, त्या सगळ्या मला या जगामध्ये ज्या ज्या गोष्टी त्या उपभोगता आल्या पाहिजे. माझं भावी आयुष्य सुखात, समाधानात आणि चैनीत गेलं पाहिजे. हे ध्येय ठेवून मित्र तुम्ही या महाविद्यालयामध्ये प्रवेश केला. दुसरं काही ध्येय होतं तुमचं? मला वाटत नाही की कोणाचं ध्येय असेल की डिग्री झाल्यानंतर ऑटो चालवेल, डिग्री झाल्यानंतर भांडे घासेल, होतं का कोणाचं ध्येय? आणि हे जर ध्येय तुम्ही ठेवलेलं असेल तर आज डिग्रीतून घेऊन जाऊ नका तुम्ही, कारण फायदाच नाही. 3 वर्ष परिश्रम केल्यानंतर ध्येय मोठं असायला पाहिजे. म्हणून असं म्हणतात की ध्येय असावे उदात्त मोठे, ध्येय असावे उदात्त मोठे की जे कधीही पूर्ण न व्हावे परी कायम असावे आपण त्याच्या सावटीत. ध्येय मोठं ठेवा, जरी पूर्ण होणार नाही. कलेक्टरचं ध्येय ठेवलं, तहसीलदार तरी व्हा. आणि तुम्ही जर ध्येय ठेवलं की वसंतभाऊच्या मागं रिक्वेस्ट करू आपण चपराशी लागू, वसंतभाऊ चपराशी सुद्धा करणार, लक्षात ठेवा. आलं का? तुमच्या वडिलांनी या महाविद्यालयात तुम्हाला प्रवेशित केलं, तुमच्या वडिलांनी या महाविद्यालयामध्ये प्रवेशित केलं, त्यांचं सुद्धा ध्येय होता, त्यांचा सुद्धा उद्देश होता. त्यांचा काय ध्येय होता, त्यांचा काय उद्देश होता? त्यांचा सुद्धा ध्येय होता, त्यांचा सुद्धा उद्देश होता की तुम्ही तुमची डिग्री 3 वर्षात पूर्ण करावी, युजी करावं, पीजी करावं आणि उत्तम व्यक्तिमत्वाचा माणूस म्हणून तुमची ओळख निर्माण व्हावी. आणि यासाठी म्हणून त्यांनी अनेक कबाड कष्ट तुमच्या डिग्रीला पूर्ण करण्यामध्ये त्यांनी केले. आणि ते करत असताना, लक्षात घ्या, ते करत असताना पोटाला चिमटा घेतला, बरेच परिश्रम त्यांनी केले. आणि ते केल्यानंतर तुमची 3 वर्षाची डिग्री 3 वर्षात पूर्ण झाली, हे स्वप्न त्यांनी पाहिलं. आणि म्हणून असं म्हणतात की खुशी अपनी गवा के जिसने हंसाया, खुशी अपनी गवा के जिसने हंसाया हमको, नींद अपनी भुला के जिसने सुलाया हमको, दुख न देना उन महानुभावों को, खुदा ने माँ बाप बनाया जिनको, खुदा ने माँ बाप बनाया जिनको. इतका मोठा त्याग तुम्हाला मोठं करण्यामध्ये, तुमची डिग्री 3 वर्षाची डिग्री 3 वर्षात पूर्ण करण्यामध्ये आणि तुम्ही उत्तम व्यक्तिमत्वाचे धनी व्हावे यासाठी म्हणून त्यांनी इतके मोठे परिश्रम तुमच्यासाठी सुद्धा घेतले. या महाविद्यालयाने तुम्हाला प्रवेशित करून घेतलं. या महाविद्यालयाने जेव्हा तुम्हाला प्रवेशित करून घेतलं त्यांचा सुद्धा ध्येय होतं, त्यांचा सुद्धा उद्देश होता. त्यांचा काय ध्येय होता, त्यांचा काय उद्देश होता? त्यांचा ध्येय होता, त्यांचा उद्देश होता की तुमची डिग्री 3 वर्षाची डिग्री असेल, 3 वर्षात पूर्ण झाली पाहिजे, तुम्ही मेरिटमध्ये आला पाहिजे. आणि या महाविद्यालयातून यांना गर्वानं सांगता आलं पाहिजे की तो कलेक्टर, तो कमिशनर, तो चांगला खेळाडू जो तिथं चांगल्या पद्धतीने खेळतोय, त्यानं मोठं यश संपादन केलं, तो माझ्या महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे, गर्वानं सांगता यावं. यासाठी म्हणून अहोरात्र प्रयत्न भांगडिया सरांच्या नेतृत्वामध्ये महाविद्यालय करतो. आता तुम्ही तिघही लोक जर बघितले, तुम्ही बघितले, पालक बघितले आणि महाविद्यालय बघितले, या 3ही लोकांच्या उद्देशामध्ये एक साम्य आहे. लक्षात घ्या, साम्य एक आहे. तुम्हाला असं वाटतं की मी मोठं व्हावं, तुमच्या वडिलांना सुद्धा वाटतं की तुम्ही मोठे व्हावे, आणि या महाविद्यालयाला सुद्धा वाटतं की तुम्ही मोठे व्हावे. उद्देश तिघांचा एकच आहे की तुमचं भलं व्हावं. आता भलं व्हावं यासाठी म्हणून तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचावं, यासाठी जो आता मार्ग आहे, या मार्गावरची खरी लढाई जी आहे हे तुम्हाला करायची. हे महाविद्यालय, हे पालक, तुमचे पालक आणि महाविद्यालय या लढाईमध्ये फक्त
फक्त तुम्हाला काय मार्गदर्शन म्हणून या ठिकाणी आता काम करणार आहे. पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, तुम्हाला जे तुम्ही जे ध्येय ठेवला आहे त्या ध्येयाच्या उंचीवर जर पोहोचायचं असेल तर ही खरी लढाई, ही तुम्हाला तुमची लढाईची आहे. आता या लढाईमध्ये त्या ध्येयाच्या शिखरावर कोण पोहोचेल, या लढाईमध्ये त्या ध्येयाच्या शिखरावर कोण पोहोचेल, ज्यानं ही लढाई सिरियसली आणि सिन्सिअरली लढली तो या ध्येयाच्या शिखरावर पोहोचेल. लक्षात घ्या, जो ही लढाई सिरियसली लढेल, जो ही लढाई सिन्सिअरली लढेल तो ध्येयाच्या शिखरावर पोहोचेल. तो कलेक्टर बनेल, तो कमिशनर बनेल, तो एसपी बनेल, तो डीएसपी बनेल, तो चांगला सीएम बनेल. आता लढाई सिरियसली आणि सिन्सिअरली लढणे याचा अर्थ काय लक्षात घ्या. लढाई सिरियसली लढणे, लढाई सिन्सिअरली लढणे याचा अर्थ असा आहे की आता बीकॉम मध्ये सत्र 5 मध्ये टॅक्सेशन नावाचा सब्जेक्ट आहे, भांगडिया सरांनी शिकवला. लक्षात घ्या, सत्र 5 सब्जेक्ट नाव टॅक्सेशन शिकवला भांगडिया सरांनी. विद्यापीठाचा सिलेबस 1 टॅक्सेशन नावाचा सब्जेक्ट 5व्या सत्राला एक्झाम्पल देतोय मी. विद्यापीठाचा जो सिलेबस आहे तो एकच सिलेबस आहे सगळ्या 5 जिल्ह्यासाठी. आणि तो सब्जेक्ट शिकवला तो भांगडिया सरांनी शिकवला. 60 विद्यार्थ्यांना भांगडिया सरांनी 60 पिरियड घेतले. विद्यापीठानं जो प्रिस्क्राईब सिलेबस होता त्या पद्धतीनं 60 विद्यार्थ्यांना भांगडिया सरांनी शिकवलं. परीक्षा जेव्हा झाली पेपरही विद्यापीठाने एकच काढला. 5 जिल्ह्यासाठी टॅक्सेशनसाठी सब्जेक्ट सुद्धा एकच होता, वेगळा वेगळा सब्जेक्ट नव्हता, एकच सब्जेक्ट. पण रिझल्ट जेव्हा लागले, लक्षात घ्या, रिझल्ट जेव्हा लागले, काही विद्यार्थी मेरिट मध्ये, काही विद्यार्थी डिस्टिंक्शन मध्ये, काही विद्यार्थी फर्स्ट क्लास मध्ये, काही विद्यार्थी सेकंड क्लास मध्ये, काही विद्यार्थी थर्ड क्लास मध्ये, काही विद्यार्थी नापास सुद्धा झाले. लक्षात घ्या, सिलेबस 1, विद्यापीठाचा पेपर 1, शिकवणारा माणूसही 1, पण रिझल्ट का वेगवेगळे आहे. ज्याचा रिझल्ट नापास लागला त्यांना काही वेगळं शिकवलं नाही, विद्यापीठानं काही वेगळा पेपर काढला नाही, कठीण पेपर काढला नाही. आणि जे विद्यार्थी डिस्टिंक्शन मध्ये पास झाले त्यांना भांगडिया सरांनी काही विशेष कोचिंग केलं नाही, एकच गोष्ट शिकवली. परंतु भांगडिया सरांना त्यांनी 60 मध्ये सिरियसली घेतलं, सिन्सिअरली घेतलं, ते डिस्टिंक्शन मध्ये पास झाले. ज्यांनी घेतलं नाही ते नापास सुद्धा झाले. याचा अर्थ असा आहे की ज्यानं सिरियसली घेतलं, जे काही आपल्याला मिळते ते सिरियसली आणि सिन्सिअरली घेतल्याशिवाय आपण यशाच्या शिखरावर विद्रोह पोहोचू शकत नाही. मी एक एक्झाम्पल नेहमी देतो. आपल्याला माहिती आहे देशाचे प्राईम मिनिस्टर नरेंद्रजी मोदी, माहिती आहे देशाचे प्राईम मिनिस्टर नरेंद्रजी मोदी. नरेंद्रजी मोदी यांना 6 भावंड आहेत. त्यांचे वडील प्रल्हाद, त्यांचे वडील दामोदर मोदी, दामोदर मोदींना 6 मुलं आहेत. आता 6 मुलं आहेत आणि 6 मुलं जर बघितले तर एक देशाचे प्राईम मिनिस्टर आहे, दुसरे कंट्रोलचं दुकान चालवतात, तिसरे प्लंबिंग करतात, चौथे काहीतरी IT डिपार्टमेंट मध्ये छोटे क्लर्क वगैरे आहे आणि एक छोटे अधिकारी आहे. आता तुम्ही जर बघितलं की एक प्राईम मिनिस्टर, एक प्लंबिंग, एक कंट्रोल आहे ना. तर आता प्रल्हाद मोदींनी आता दामोदर मोदी जे नरेंद्र मोदींचे वडील होते यांनी या 6 लोकांना यशस्वी होण्यासाठी एकच मंत्र दिला, एकच संस्कार दिला. यशस्वी व्हायसाठी काय करावं लागतं हे एकच संस्कार दिला. परंतु एकाच संस्कारानं एक माणूस देशाचा प्राईम मिनिस्टर बनतो आणि एक माणूस किंवा 5 लोक हे सामान्य आयुष्य जगतात. याचं कारण काय. नरेंद्र मोदींनी वडिलांनी दिलेला संस्कार हा सिरियसली घेतला, सिन्सिअरली घेतला, अहोरात्र मेहनत केली, कष्ट केले, परिश्रम केले आणि प्रयत्नात सातत्य ठेवलं. त्यामुळे ते देशाचे प्राईम मिनिस्टर झाले आणि एक असामान्य असं आयुष्य ते आज जगत आहे. आणि बाकी लोकांच्या वाट्याला ते यश आलं नाही. का आलं नाही. दामोदर मोदींनी काही वेगळा वेगळा संस्कार दिला नाही की नरेंद्र मोदींना खूप चांगला संस्कार दिला, बाकी लोकांना वेगळा संस्कार दिला नाही. एकच संस्कार, एका संस्कारातून माणूस क्लर्क होतो, एकाच संस्कारातून माणूस प्राईम मिनिस्टर सुद्धा होतो. हे कशामुळे होतं. जे मी सांगितलं किंवा सिरियसली आणि सिन्सिअरली जर आपण गोष्टी घेतल्या तर आपण या गोष्टी करू शकतो. म्हणून नरेंद्र मोदींनी शून्यातून विश्व निर्माण केलं. नरेंद्र मोदींचे वडील काही कलेक्टर, कमिशनर, डॉक्टर, इंजिनियर होते का की संस्था चालक होते मोठे. शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद माणसाच्या कर्तृत्वामध्ये असते आणि विश्वाचं शून्य करण्याची ताकद सुद्धा माणसाच्याच कर्तृत्वामध्ये असते. लक्षात घ्या. पुन्हा एक एक्झाम्पल देतो. नरेंद्र मोदींनी स्वतःच्या कर्तृत्वानं, स्वतःच्या कर्तव्यानं शून्यातून विश्व निर्माण केलं. आणि दुसरं एक्झाम्पल देतो. प्रमोद महाजनांचं नाव सगळ्यांना माहिती आहे. माहिती आहे का प्रमोद महाजनांचं नाव. 90च्या दशकामध्ये जेव्हा अटल बिहारी प्राईम मिनिस्टर होते तर जवळजवळ सगळा देश प्रमोदजी महाजन चालवायचे. उत्तम असं व्यक्तिमत्व, उत्तम असं नेतृत्व गुण, उत्तम असं वक्तृत्व त्यांच्यामध्ये होतं. आणि अपघातानं ते वारले. आणि त्यांचा मुलगा तुम्हाला माहित असेल, त्यांचे वडील काय होते. प्रमोदजी महाजनांचे वडील सुद्धा साधे शिक्षक होते. शिक्षकाचा मुलगा
देशाचा IT मिनिस्टर होता की जो देश चालवायचा, शून्यातून विश्व निर्माण केलं. दुसरं नाव पुन्हा सांगतो, राहुलजी महाजन. माहिती आहे का राहुल महाजनचं नाव? राहुल महाजन त्यांचा मुलगा, ज्यानं विश्व त्याच्या हातात दिलं गेल्यानंतर त्यांना पुन्हा शून्य केलं. राहुल महाजन त्यासाठी प्रसिद्ध आहे. बायकोला सोडणे, बायकोला मारणे, याच गोष्टी आपल्याला टीव्हीवर दिसतात. म्हणजे काय झालं, स्वतःच्या कर्तृत्वानं शून्याचं विश्व आणि विश्वाचं शून्य करण्याची ताकद ही माणसामध्ये आहे. आणि या गोष्टी माणसानं विचार करायला पाहिजे. म्हणून असं म्हणतात की जिंकणे असं एक नवा डाव पाहिजे, जिंकणे असं एक नवा डाव पाहिजे. पत्थरातही फुटेल पालवी, पत्थरातही फुटेल पालवी असा प्रयत्नाचा प्रभाव पाहिजे, असा प्रयत्नाचा प्रभाव पाहिजे. नरेंद्र मोदींनी असे प्रयत्न केले, प्रभावी प्रयत्न केले आणि म्हणून पत्थरात पालवी निर्माण झाली, पंतप्रधान झाले. आणि ते प्रयत्न जर आपण केले तर आपण सुद्धा या महाविद्यालयामधून सुद्धा नरेंद्र मोदी सारखे सर्व व्यक्तिमत्व हे घडू शकतं. मित्र, असं म्हणतात की बरेच लोक आपल्या परिस्थितीचा भाव करतात. लक्षात घ्या, बरेच लोक आपल्या परिस्थितीचा भाव करतात. माझी परिस्थिती चांगली नव्हती म्हणून मला हे करता आलं नाही, माझी परिस्थिती वाईट होती म्हणून मला ते करता आलं नाही. परिस्थिती गरिबीची होती, परिस्थिती गरिबीची होती, त्यामुळे मला बससाठी पैसे नव्हते, गाडी टाकायला पेट्रोलला पैसे नव्हते. आणि त्यामुळं मला डिग्री पूर्ण करता आली नाही, मी आयुष्यामध्ये काही करू शकलो नाही. अशा बऱ्याच गोष्टी आपण आपलं जे अपयश आहे त्या झाकायसाठी आपण समाजाला सांगत असतो. मित्र, म्हणून असं म्हणतात की परिस्थिती माणसाला घडवत नाही, परिस्थिती माणसाला बिघडवत नाही. माणूसच परिस्थितीला घडवतो आणि माणूसच परिस्थितीला बिघडवतो. सगळं काही आहे त्याला जबाबदार हा माणूसच आहे. म्हणून मी एक एक्झाम्पल पुन्हा सांगतो. तुम्हाला सुशील कुमार शिंदेचं नाव माहिती आहे? सुशील कुमार शिंदे, लक्षात घ्या, सुशील कुमार शिंदे हे या देशाचे गृहमंत्री होते. सुशील कुमार शिंदे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. सुशील कुमार शिंदे हे आंध्राचे राज्यपाल होते. आता सुशील कुमार शिंदे जर बघितले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे गृहमंत्री, राज्यपाल, यांचे वडील कोण होते? यांचे वडील मंत्री होते, आमदार होते, खासदार होते, कलेक्टर होते, कमिशनर होते, प्राध्यापक होते, डॉक्टर होते. सुशील कुमार शिंदे हे फार गरीब परिस्थितीतलं व्यक्तिमत्व आहे. सुशील कुमार शिंदे जेव्हा 8 वर्षाचे होते तेव्हा त्यांचे वडील वारले. 8 वर्षाचे होत असताना सुशील कुमार शिंदेचे वडील वारले. आई घरकाम करायची. सुशील कुमार शिंदे हे सोलापूरच्या कोर्टामध्ये शिस्तेदार म्हणून काम करायचे. लक्षात घ्या, शिस्तेदार म्हणजे शिपाई म्हणून 10 वर्ष सुशील कुमार शिंदेंनी काम केलं. नंतर त्याची बढती होऊन क्लर्क झाले. नंतर त्यांनी LLB केलं. नंतर पोलीस उपनिरीक्षक झाले. लक्षात घ्या, म्हणजे जो माणूस शिस्तेदार म्हणून काम करतोय, क्लर्क म्हणून काम करतोय आणि करत असताना त्यांनी शिक्षण सुद्धा सुरू ठेवलं. आणि इतक्या तोलामोलाची आर्थिक परिस्थिती असताना सुशील कुमार शिंदे जर देशाचे गृहमंत्री होऊ शकतात, मुख्यमंत्री होऊ शकतात, राज्यपाल होऊ शकतात. त्यांच्या आळवी परिस्थिती आली का नाही? त्यांनी परिस्थितीचा भाव कधी केला नाही. जे होतं त्यासोबत राहायचं आणि काय परिश्रम करता येते ते आपण मिळवायचं. तर साध्या परिस्थितीतला माणूस म्हणजे त्यांना त्यांची परिस्थिती बिघडू शकली नाही, त्यांना घडवलं परिस्थितीनं, सुशील कुमार शिंदे झाले. तुम्हाला आपल्या देशाचे राष्ट्रपती माहिती आहे, माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम. अब्दुल कलामांचे वडील कोण होते? अब्दुल कलामांचे वडील सुद्धा कलेक्टर, कमिशनर वगैरे काही नव्हते. अब्दुल कलामांचे वडील जैनुद्दीन कलाम हे रामेश्वरम मध्ये नावाड्याचं काम करायचे. रामेश्वर मध्ये नावाड्याचं काम करायचे. ऐल तीरावरून पैल तीरावर प्रवासी न्याय करायचं काम करायचे. त्यात सुद्धा भागायचं नाही. तर अब्दुल कलाम हे पेपर सुद्धा वाटायचे. आणि पेपर वाटणारा नावाड्याचा मुलगा जर देशाचा राष्ट्रपती होऊ शकतो, त्यांच्या आडवी परिस्थिती आली नाही. तर मित्र हो, तुमच्या आडवी सुद्धा परिस्थिती येणार नाही. परिस्थिती मी मलाही सांगितलं की परिस्थिती फक्त आपण भाऊ हा जो आहे अपयश लपवण्यासाठी करतो. त्यामुळं परिस्थिती माणसाला घडवत नाही, परिस्थिती माणसाला बिघडवत नाही. माणूसच परिस्थितीला घडवतो आणि माणूसच परिस्थितीला बिघडवतो. कारण कसं आहे की अब्दुल कलामांचं आपण नाव या ठिकाणी घेतलं, सुशील कुमार शिंदेचं नाव आपण घेतलं, माशेलकर सुद्धा त्याच कॅटेगरीत आहे. माशेलकर सुद्धा फार गरीब परिस्थितीतून पद्मभूषण, पद्मविभूषण, पद्मश्री हे सगळे पुरस्कार शासनाचे त्यांना मिळाले. आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजीला नवी दिशा देण्याचं काम जे माशेलकरांनी केलं. त्यांची आई सुद्धा ध्वजवाहन करून माशेलकरांना घडवलं त्यांच्या आईनं. तर त्यांच्या आधी सुद्धा परिस्थिती आली नाही. कारण यांना जीवनाचा सार कळला होता. माणसाचं जे जीवन आहे, आपल्या बापाच्या चितेला अग्नी देणं आणि आपल्या चितेला अग्नी देणारा वारसदार तयार करणं, यासाठी माणसाचं जीवन नाही हे त्यांना तेव्हा कळलं होतं. लक्षात घ्या, माणसाचं जीवन हे आपला उद्धार करणं, समाजाचा उद्धार करणं, या देशाचा उद्धार करणं, यासाठी म्हणून आपला जन्म आहे हे त्यांना तेव्हा कळलं होतं. आणि म्हणून माशेलकर घडले. म्हणून
अब्दुल कलाम घडले, म्हणून बाबासाहेब आंबेडकर घडले. बाबासाहेब आंबेडकर सुद्धा त्यांच्या वेळी सुद्धा काही कलेक्टर कमिशनर वगैरे काहीच नव्हते. एक सामान्य परिवारातले बाबासाहेब आंबेडकर देशाचे पहिले कायदा मंत्री झाले, देशाची इतकी मोठी घटना लिहिली. तर हे कशामुळं की स्वतःच्या परिश्रमानं, स्वतःच्या कर्मानं, स्वतःच्या कर्तृत्वानं आणि जे त्यांनी कर्तृत्व केलं त्यामुळं त्यांचं आयुष्य हे घडलं मित्र. त्यामुळं अशा पद्धतीच्या गोष्टी जर आपण केल्या तर आपण सुद्धा या महाविद्यालयामधून सुद्धा बाबासाहेब घडू शकतात. आणि जेव्हा आपण ध्येय ठेवतो मित्र, आपण जेव्हा ध्येय ठेवतो तेव्हा ध्येयावर माणसाला ठाम असायला पाहिजे. लक्षात घ्या, तुम्ही ठरवलं ना तुम्हाला चांगला सीए व्हायचं तर किती अडचणी आल्या, कुणी काही म्हटलं तरी आपण जे ध्येय ठेवलं, जे स्वप्न पाहिलं होतं की मला सीए व्हायचं आहे, मला कलेक्टर व्हायचं आहे, मला कमिशनर व्हायचं आहे, किती अडचणी आल्या तर आपण आपल्या ध्येयावर ठाम असायला पाहिजे. तो ध्येयावर ठाम असतो तो ध्येयापर्यंत पोहोचतो, तो ध्येयावर ठाम राहत नाही, तो ध्येयापर्यंत कधी पोहोचू शकत नाही. म्हणून एक नेहमी एक्झाम्पल मी आपल्याला देत असतो की एक मॉन्टी रॉबर्ट नावाचा त्याला ध्येय ठेवलं. एक मॉन्टी रॉबर्ट नावाचा घोड्याच्या तबेल्यामध्ये रेसकोर्सवर काम करणारा मुलगा मॉन्टी रॉबर्ट होता. लक्षात घ्या, पुन्हा एकदा रिपीट करतो, ध्येयावर ठाम असलं काय होऊ शकतं. मॉन्टी रॉबर्ट नावाचा मुलगा, त्याचे वडील घोड्याच्या तबेल्यामध्ये रेसकोर्सवर काम करायचे. मॉन्टी रॉबर्ट सुद्धा त्या रेसकोर्सवर त्याच्या वडिलांसोबत काम करायला जायचं. लक्षात घ्या, जितकी श्रीमंती मॉन्टी रॉबर्टनं बघितली, तिथली प्रसिद्धी मॉन्टी रॉबर्टनं बघितली आणि मॉन्टी रॉबर्टला सुद्धा वाटलं की असाच रेसकोर्स माझ्या मालकीचा असावा, अशी 200 अडी घोडी माझ्या मालकीची असावी. या शहरातला सगळ्यात श्रीमंत माणूस म्हणून माझी ओळख निर्माण व्हावी असं स्वप्न मॉन्टी रॉबर्टनं तेव्हा बघितलं. आणि म्हणून असं म्हणतात की उघड्या डोळ्यानं पाहिलेलं स्वप्न हे नेहमी पूर्ण होतं आणि बंद डोळ्यानं पाहिलेलं स्वप्न कधी पूर्ण होत नाही. तर मॉन्टी रॉबर्टनं स्वप्न काय पाहिलं की असाच मोठा रेसकोर्स माझा मालकीचा असावा, अशी 200 अरेबियन घोडी माझी असावी, गाड्या असाव्या, घोड्या असावा आणि सगळ्यात श्रीमंत माणूस म्हणून माझी ओळख ही या शहरामध्ये निर्माण होतं. मॉन्टी रॉबर्ट कामाला जायचा. 6व्या वर्गात असताना शाळेचा शेवटचा दिवस होता. शाळेच्या शेवटच्या दिवशी त्या शिक्षकेने एक निबंध दिला. सगळ्या 60 विद्यार्थी त्या शाळेत होते. 60 विद्यार्थी शाळेत होते आणि शिक्षिकेने एक निबंध दिला. निबंधाचा विषय होता माझं स्वप्न. काय होता निबंधाचा विषय? निबंधाचा विषय होता माझं स्वप्न. 60 विद्यार्थ्यांनी आपापलं स्वप्न लिहिलं, कोणाला काय व्हायचं, कोणाला काय व्हायचं, कोणाला काय व्हायचं. मॉन्टीनं सुद्धा आपलं स्वप्न लिहिलं. मॉन्टीनं स्वप्न लिहिलं की मोठा रेसकोर्स माझ्या मालकीचा असेल, 200 अरेबियन घोडी माझ्या मालकीची असेल, चांगल्या गाड्या असेल, घोड्या असेल, या शहरातला श्रीमंत माणूस म्हणून माझी ओळख होईल, म्हणून माझी ओळख निर्माण करेल असं स्वप्न मॉन्टी रॉबर्टनं बघितलं आणि लिहिलं त्या निबंधामध्ये. मॅडमने 60 विद्यार्थ्यांचे पेपर चेक केले. 60 विद्यार्थ्यांचे पेपर चेक केले. 60 पैकी 59 पास झाले. एक मुलगा नापास झाला, त्याचं नाव होतं मॉन्टी रॉबर्ट. प्रत्येकानं 60 विद्यार्थ्यांना आपलं स्वप्न लिहिलं. त्यातले 60 विद्यार्थ्यांपैकी 59 पास, मॉन्टी नापास. मॉन्टी पुन्हा मॅडमकडे गेला. जर तुम्ही रिझल्ट लागला, फेल झाली की रिव्हॅल्युएशन विद्यार्थी. तसंच मॉन्टी सुद्धा मॅडमकडे गेला. मॅडम मी कसा काय नापास? मॅडमनं पेपर बघितला. मॅडमनं पेपर बघितला आणि मॅडमनं विचारलं, अरे मॉन्टी तू स्वप्न काय लिहिलं? तू स्वप्न लिहिलं कारण मॅडमला मॉन्टीचं बॅकग्राऊंड माहिती होतं की मॉन्टी हा एकदम गरीब परिस्थितीचा आहे. याचे वडील हे रेसकोर्सवर कामाला जातात आणि कामावर जाऊन याचा उदरनिर्वाह होतो असा मॉन्टी आहे. त्यानं स्वप्न काय लिहिलं की मी या शहरातला प्रसिद्ध व्यक्ती म्हणून होईल. स्वप्न लिहिलं. मॅडमनं सांगितलं, मॉन्टी तू लिहिलेलं स्वप्न जे आहे ते चुकीचं आहे. कारण तू लिहिलेलं स्वप्न खोटं आहे, चुकीचं आहे. हे स्वप्न कधी पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून मी तुला नापास केलं कारण लिहिलेलं स्वप्न चुकीचं आहे. म्हणून चुकीसाठी 0 मार्क तुला दिले, तुला नापास केलं असं मॉन्टीला मॅडमनं सांगितलं. मॅडमनं पुन्हा सांगितलं की तू तुझा स्वप्न बदल, मी तुला पास करते. मॅडमनं काय सांगितलं, तुला जर पास व्हायचं असेल मॉन्टी तर तू तुझं स्वप्न बदल, मी तुला पास करते. मॉन्टीनं सांगितलं मी स्वप्न बदलणार नाही. मॅडमनं सांगितलं मी तुला पास करणार नाही. असं चाललं 5-10 मिनिट आणि शेवटी दोघांमध्ये जरा वाद झाला. वाद झाल्यानंतर मॉन्टीनं रागारागानं सांगितलं की मॅडम तुम्ही मला माझी टीसी वापस द्या, मला आता शिकायचं नाही. मॅडमनं सुद्धा रागारागानं नापासची टीसी मॉन्टीच्या हातात दिली. 20-25 वर्षाचा कालावधी लोटून गेला. लोटून गेल्यानंतर मॅडमनं पुन्हा ठरवलं की एका चांगल्या रेसकोर्सला आपल्या शाळेची सहल न्यायची. सहल नेल्यानंतर त्या चांगल्या रेसकोर्सला भेट द्यायची. पत्र लिहिलं गेलं रेसकोर्सला. पत्र लिहिल्यानंतर तिकडून उत्तर आलं की हा ही तारीख, ही वेळ, या तारखेला या वेळेला 100 विद्यार्थ्यांना आम्ही या ठिकाणी प्रवेश देतो आहे रेसकोर्स बघायसाठी. शाळेची ट्रिप सुरू झाली. 9 वाजता ट्रिप निघाली. 11 वाजता रेसकोर्सला पोहोचली. सगळा रेसकोर्स बघितला मॅडम आणि त्या 60 विद्यार्थ्यांना. सगळा रेसकोर्स बघितला. 25 वर्षाच्या नंतरची गोष्ट आहे. रेसकोर्स बघितला. सगळा रेसकोर्स बघितल्यानंतर
त्या रेस्कोरचा एक नियम होता की जो कोणी येईल त्याला आपण जेवल्याशिवाय वापस पाठवायचं नाही. जेवणासाठी ऑफर दिली, जेवण सुद्धा झालं. त्यानंतर जेवण झाल्यानंतर एक गोष्ट मॅडमची आणि मुलांची बघायची राहून गेली होती. तो रेस्कोर या गोष्टीसाठी प्रसिद्ध होता की त्या मालकाचं जे चेंबर होतं ते खूप सुंदर असं चेंबर आहे, भव्य चेंबर आहे, दिव्य असं चेंबर आहे आणि ते आपण बघितलं पाहिजे. यासाठी म्हणून ते सगळ्या शहरामध्ये चेंबरची ओळख होती. पुन्हा मॅडमनं रिक्वेस्ट केली त्या कर्मचाऱ्याला की आमचं मालकाचं चेंबर आम्हाला बघायचं आहे. तर चेंबर बघायला सुद्धा त्यांना अलाउड केलं. जेवण झाल्यानंतर पुन्हा चेंबरमध्ये 60 विद्यार्थ्यांना मॅडम गेल्या, पूर्ण चेंबर बघितल्यानंतर एका सर्टिफिकेटवर एक सर्टिफिकेट फ्रेम करून एका भिंतीवर टाकलेलं होतं. जेव्हा बघितलं तेव्हा मॅडमचं लक्ष त्या सर्टिफिकेटवर गेलं. सर्टिफिकेटवर गेल्याबरोबर मॅडमला साईन ही ओळखीची वाटली, अरे माझी साईन दिसते आहे. पुन्हा जवळ गेल्यानंतर नाव मॉन्टीचं दिसलं. टाळकर मालकाकडे गेला आणि मालकाला विचारलं, अहो हा तर मॉन्टी रॉबर्ट माझ्या शाळेत होता 20 वर्षाच्या अगोदर, मी त्याला नापासची टीसी दिली, तो नापास झाला, तर तुमच्याकडे मॉन्टी रॉबर्ट कामाला आहे का? हा प्रश्न मॅडमनं त्या मालकाला केला. तुमच्याकडे मॉन्टी रॉबर्ट कामाला आहे का? कामाला आहे तर मग सर्टिफिकेट कशाला लावलं? हा प्रश्न केला. तेव्हा नम्रपणे मालकानं उत्तर दिलं, मॅडम माझ्याकडे मॉन्टी रॉबर्ट कामाला नाही, तो माझ्याकडे कामही करत नाही, पण तुमच्यासोबत समोर जो उभा आहे तो मी मॉन्टी रॉबर्ट या रेसकोर्सचा मालक म्हणून उभा आहे. लक्षात घ्या. मॅडमच्या वेळामध्ये घडघडा सुरू आले आणि मॅडमला वाटलं की 20 वर्ष 25 वर्ष अगोदर मी काय करून बसली. मॅडम मॉन्टी रॉबर्टने सांगितलं, मॅडम रडू नका, तुम्ही जेव्हा केलं ते तुम्ही बरोबर केलं, मी जेव्हा केलं तेव्हा जे केलं ते मी बरोबर केलं. आणि मॉन्टीनं सांगितलं की मॅडम मी तेव्हा जर स्वप्न बदललं असतं, मी पास होण्यासाठी जर तेव्हा स्वप्न बदललं असतं तर शाळेच्या परीक्षेत पास झालो असतो, जीवनाच्या परीक्षेत पास होऊ शकलो नसतो. आणि म्हणून मॅडम मी त्यावेळेस स्वप्न बदललं नाही, मी माझ्या स्वप्नावर ठाम राहिलो आणि म्हणून इतकं मोठं विश्व मी हे निर्माण करू शकतो. आणि म्हणून असं म्हणतात की तुमच्या जो ध्येयातला ठामपणा आहे, लक्षात घ्या, तुमच्या ध्येयातला ठामपणा हा विचाराच्या स्पष्टतेतून येतो. ध्येयातील ठामपणा हा विचाराच्या स्पष्टतेतून येतो. विचाराची स्पष्टता ही अभ्यासातून येते. अभ्यासापर्यंत व्यासंग पोहोचवतो आणि व्यासंगापर्यंत प्रयत्न, मेहनत, कष्ट, समर्पण या गोष्टी पोहोचवतात. आणि त्या जर आपल्यामध्ये असल्या, तुमच्यामध्ये असल्या, तुमचा सुद्धा मॉन्टी रॉबर्ट मित्र झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून असं म्हणतात कि मंजिलें उन्हीं को मिलती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. असे हौसले जर आपले बुलंद असले तर निश्चितपणानं आपण सुद्धा त्या ध्येयापर्यंत पोहोचल्याशिवाय मित्र राहणार नाही. आणि मगाशी तुम्ही सांगितलं की मोठं व्हायचं असेल, आज जर तुम्ही 4, 5, 7, 8 वर्ष तर मेहनत घेतली, कष्ट घेतले, परिश्रम घेतले, तर पुढचं 50-60 वर्षाचं आयुष्य हे सुखात समाधानात चैनीत गेल्याशिवाय राहणार नाही. आज जर आपण ते केलं नाही, लक्षात घ्या, आज जर आपण ते केलं नाही तर ते तसं जाणार नाही. पैसा येईल, चांगली माहिती, सगळं घर होईल, गाडी होईल, सगळं भलं होईल. 2-4 ट्रिप वर्षाच्या तुम्ही परदेशात काढाल चैनीसाठी, सगळं काही करता येईल. परंतु ते जर आपण आज केलं नाही, इथं जर तुम्ही थांबले, पुन्हा 5-6 वर्ष जर तुम्ही प्रयत्न केले नाही, 2री, 3री, 4थी डिग्री जर तुम्हाला मिळाली नाही, तर एक बहिणाबाई चौधरीची मला कविता आठवते, त्यांनी गरिबी सांगितली. म्हणजे आपल्याला मोठं होऊन परदेश वाया करायच्या, चैनीत आयुष्य काढायचं का? गरिबी जी बहिणाबाईंनी सांगितली ती उपभोगायची. कविता अशी आहे ती की या अंधाराल्या रात्री नाही दिव्यामध्ये तेल. रात्र अंधारल्या गरिबी सांगून राहिल्या बहिणाबाई चौधरी, या अंधाराल्या रात्री नाही दिव्यामध्ये तेला आनंद उचल. आपल्याकडे एक संस्कृती, आपल्याकडे काही नसलं तर बाजूच्या कडून आपण उष्ण आणतो. या अंधाराल्या रात्री नाही दिव्यामध्ये तेला आनंद उचललं, उष्ण तेल आणलं. ही जेव्हा उष्ण तेल आणायला गेली, तेल आनंद उचललं. ही जेव्हा तेल उष्ण आणायला गेली, तेला आनंद उचललं. नेली उंदरानं वाटलं, अरे गरिबी सांगून राहिल्या, उंदरानं वाचली, वाचही नाही. तेल उष्ण आणलं, वात उंदरानं नेली, उंदरानं वाचलं. अरे पुन्हा तिला वाटलं की किती पुन्हा मागायचं. मग काय केलं, केली चिंदूकाची वात. चिंदूक माहिती आहे, ग्रामीण भागातल्या चिंदीची वात केली. अशा अंधाराला रात्री नाही दिव्यामध्ये तेला आनंद उसळलं. केली चिंदूकाची वात, चिंदीची वात केली चिंदूकाची वात. साप चिंदूकाची वात केली, पेटवा लागेल ना दिवा. केली चिंदूकाची वाट, सापडे ना आग पेटी, घोळत इथंही अडलं. आगपेटी सापडून दिली, गरिबी सांगून राहिल्या. सापडे ना आग पेटी, घोळत इथंही अडलं. नंतर आगपेटी सापडली आग पेटी, त्यातून नाड्या नवसाची एकच काडी आहे. गरिबी सांगून राहिल्या, त्यातून नाड्या नवसाची एक काडी. शिलगली आगपेटी, आगपेटी शिलगली आगपेटी, ज्योत दिव्याची पेटली, अंधाराला घाबरून ती विझली. म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत अंधारच अंधार हे सांगितली गरिबी. तर अशा गरिबीत जगायचं
की अगोदर मी सांगितलं त्या पद्धतीने जगायचं, हे मित्र तुमचं तुम्हाला ठरवायचं आहे. आणि ते जर तुम्ही ठरवलं तर निश्चितपणानं यशाचं शिखर मित्र तुम्ही गाठल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी सांगतोय की जेव्हा तुम्ही ठरवलं का सीए व्हायचं आहे, तुम्ही ठरवलं सीए व्हायचं आहे की तसेच व्हाल का सीए, अनेक अडचणी, अनेक समस्या, मोठ्या मोठ्या अडचणी, मोठ्या मोठ्या समस्या ह्या त्या वाटेवर पोहोचेपर्यंत आल्याशिवाय मित्र राहणार नाही. त्यामुळे कुठल्याही अडचणीला न घाबरून जाता आलेली अडचण याच्यावर योग्य विचार करा, चांगलं नियोजन करा, नियोजनातून मार्ग काढा, पुन्हा त्या वाटेवर तुम्ही वाटचाल करा. निश्चितपणाने तुम्ही त्या वाटेवर पोहोचल्याशिवाय राहणार नाही. आता माणसालाच काय अडचण, तुम्हाला प्रभू रामचंद्र सुद्धा माहिती आहे. प्रभू रामचंद्राला किती अडचणी, किती समस्या या त्या ठिकाणी आल्या. सीतेचं जेव्हा हरण रावणानं केलं तर तुम्हाला पूर्ण स्टोरी माहिती आहे. पण किती अडचणी आल्या, किती समस्या आल्या, पण ते घाबरले का, ते थांबले का, ते सतत चालत राहिले. आणि एक शेवटची अडचण सुद्धा तुम्हाला माहिती आहे की रामाला माहिती झालं की सीता कुठं कुठं आहे, तिथपर्यंत पोहोचले, पुन्हा मोठा समुद्र होता, पोहोचू शकत नव्हते. घाबरले का नाही, राम सेतू बांधला. 48 किलोमीटरचा राम सेतू रामेश्वरम टू मन्नारपर्यंत बांधला. 5 दिवसात सेतू बांधला आणि तिथं पोहोचले. हे जर त्यांनी केलं ना, आता मी पोहोचू शकत नाही, थांबले जर असते, हे जर केलं नसतं तर कोणीही रामाचं नाव घेतलं नसतं. लक्षात घ्या. म्हणजे यशाच्या उंचीवर जर पोहोचायचं असेल तर फार मोठा संघर्ष मित्र आपल्याला करावा लागतो. तुम्हाला माहिती आहे 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांचा संघर्ष इतका मोठा होता का 350 पावणे 400 वर्ष झाले तरी आपण शिवाजी महाराजांना विसरू शकत होते. पण असं म्हणतात ज्याचा संघर्ष जितका जास्त मोठा त्याची उंची तितकी जास्त मोठी असते, ज्याचा संघर्ष जितका जास्त मोठा असतो त्याचं नाव तितकं मोठं असते, त्याचं कर्तृत्व तितकं मोठं असते. बाबासाहेबांनी केलेला संघर्ष तुम्हाला माहिती आहे, इतके वर्ष झाले बाबासाहेबांना सुद्धा आपण विसरू शकत नाही. आणि म्हणून असं म्हणतात की आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये जे उत्तमतेचं प्रमाण असते, म्हणजे बुद्धिमत्ता जी आहे त्याचं जे सर्वोच्चतेचं प्रमाण आहे, बुद्धिमत्तेचं सर्वोच्चपणाचं जे प्रमाण आहे ते आपण बाबासाहेबाला मानतो आहे ना. पराक्रमाचं जे सर्वोच्च प्रमाण आहे ते आपण शिवाजी महाराजांना आपण मानतो. त्यामुळे ही सर्वोच्च प्रमाण आपण सुद्धा त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपण जे करू ते सर्वोच्चच करू. म्हणजे असं म्हणतात की असे प्रयत्न करा की जे कोणीही केले नाही असं काही मिळेल जे कोणालाही मिळणार नाही. म्हणजे इतके प्रयत्न करायला पाहिजे की इतके प्रयत्न की जे कोणच केले. त्यामुळं जी गोष्ट मिळणार आहे ती कोणाला मिळाली ती तुम्हाला मिळेल. अशा पद्धतीचे प्रयत्न केले तर आपण निश्चितपणानं जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि असं म्हणून आता सांगितलं मी किंवा जीवनात संघर्षाशिवाय काही नाही, संघर्ष केल्याशिवाय आपण मोठं होत नाही. म्हणून असं म्हणतात की जीवन जीना आसान नहीं होता, संघर्ष के बिना कोई महान नहीं होता. जब तक न पड़े चोट हथौड़े की पत्थर भी भगवान नहीं होता. एका शिलेमधून जर श्रीरामचंद्राची चांगली मूर्ती तयार करायची असेल तर अनेक वार हातोड्याचे त्या शिलेवर पडतात आणि त्यातून सुंदर अशी मूर्ती प्रभू रामचंद्राची बनते. त्यामुळं तिचा सुद्धा संघर्ष आहे. म्हणजे देवाला सुद्धा देवपण आणण्यासाठी त्याला सुद्धा वार झेलावे लागतात. त्याच्यात माणूस आहे तर माणसाला सुद्धा या पद्धतीचे संघर्ष करावा लागतो. आणि मग एक शेवटची सुरेश भटाची कविता सांगतो. अनेक लोकांना जीवनाबद्दल अनेक प्रॉब्लेम होतात, असं झालं तसं झालं, असं होत नाही तसं होत नाही वगैरे वगैरे वगैरे. म्हणून सुरेश भट असं म्हणतात जीवन छान आहे, थोडं लहान आहे. अरे रडतोच का वेड्या लढण्यास शान आहे. जीवन काट्यावरची फुलांची झुलती कमान आहे. उचलून घे तिला अलगद खांद्यावर. कारण जीवन हे उघडं दुकान आहे. जीवन छान आहे, थोडं लहान आहे. आणि रडतोच का वेड्या लढण्यात शान आहे. स्वप्न पूर्ण झाली म्हणून रडायचं नसतं. काय म्हणतात पुन्हा भट काय म्हणतात, स्वप्न पूर्ण झाली म्हणून रडायचं नसतं, चित्रावरचे रंग उडाले म्हणून ते फाळायचं नसतं. आणि दुसऱ्याच्या आपल्या दुःखामध्ये कुणाचं तरी सुख लपलेलं आहे हे कधी विसरायचं नसतं. कारण जीवन छान आहे, थोडं लहान आहे, रडतोच काय वेळा लढण्यात शान आहे. दुःखामध्ये हसायचं नसतं. लक्षात घ्या, दुःखामध्ये रडायचं नसतं, सुखामध्ये हसायचं नसतं. पाण्याला सुद्धा सुंदर धबधबा बनण्यासाठी उंचावरून खाली पडायचं असतं. हे कधी विसरायचं नसतं. कारण जीवन छान आहे, थोडं लहान आहे आणि रडतोच का वेळा लढण्यात शान आहे. तर अशा पद्धतीने जर आपण जीवन घेतलं तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा आनंद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. बघा भांगडिया सरांनी सांगितलं की या महाविद्यालयानं कुठल्या उंची गाठल्या. यामध्ये या महाविद्यालयाचं तुमचं
चांगलं योगदान आहे. आणि 62 मला सरांनी सांगितलं की गणेशदास राठी छात्रालय हे 62 आहे. चांगले विद्यार्थी, चांगले नागरिक, चांगले तरुण हे या महाविद्यालयातून घडले आणि नव राष्ट्र निर्मितीसाठी मोठं योगदान या महाविद्यालयाचं सुद्धा, या संस्थेचं सुद्धा आहे. आणि मला सांगायला गर्व होतो मित्र, मला सांगायला गर्व होतो की या गणेशदास राठी छात्रालयाचा 83 पासून 90 पर्यंतचा विद्यार्थी मी सुद्धा 83 पासून 90 पर्यंत म्हणजे 5व्या वर्गापासून 12वी पर्यंत शिक्षण माझं पिवशामध्ये देवराव हायस्कूल या संस्थेत आहे. त्यामध्ये मी शिकलो आणि या गर्वानं सांगायचं वाटतं की तुमच्यासमोर ज्या संस्थेमधून मी शिकलो त्या संस्थेमध्ये मला आज यांनी बोलावलं, यासाठी मी खरोखर या संस्थेचा, या महाविद्यालयाचा, प्राचार्यांचा या ठिकाणी ऋणी आहे. आणि शेवटी जाता सांगतो की असं म्हणतात की पक्षी आकाशात उडतात. पक्षी आकाशात उडतात कारण त्यांच्या पंखावर विश्वास असतो. पक्षी आकाशात उडतात कारण त्यांच्या पंखावर विश्वास असतो. बीज कळातून मातीच्या वर येतं कारण बीजाच्या मातीवर विश्वास असतो. तोच विश्वास या संस्थेनं माझ्यावर दाखवला, मला या ठिकाणी बोलावलं. याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो. तुम्हाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. या महाविद्यालयाला सुद्धा चांगल्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. समिति के अध्यक्ष हम सभी के मार्गदर्शक माननीय श्री वसंत कुमार जी बालपाड़ी जी से अनुरोध करूंगा कि वे अपना अध्यक्षीय भाषण हमारे समक्ष प्रस्तुत करें, हम सभी का मार्गदर्शन करें। विद्याची देवी माता सरस्वती यांना प्रणाम. आदरणीय मंच आणि या सभागृहात उपस्थित असलेले सर्वांना माझे सादर जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. आज पदवीग्रहण समारंभ, हा पदवीग्रहण समारंभ आणि त्याच्यात जर मुलांनी, आमच्या कॉलेजच्या मुलांनी खूप सुंदर अचीवमेंट केली तर एक हर्ष होतो, आनंद होतो आणि मला स्वतःला एक खूप गौरवान्वित महसूस होतं की माझ्या कॉलेजच्या मुलांनी एवढं जबरदस्त अचीव केलेलं आहे. त्यांचं अचीवमेंट जसं आईवडिलांना आपल्या मुलाची प्रगती पाहून तो पहिल्या नंबरनी पास झाला, दुसऱ्या नंबरनी पास झाला तर त्याला कसा गर्व होतो, तसा मला माझ्या कॉलेजमधल्या मुलांना जेव्हा असे उत्तीर्ण होतात आणि चांगल्या मार्काने मेरिटमध्ये एवढे 70 मुलं मेरिटमध्ये येणं हे काही लहानशी गोष्ट नाही आहे, खूप मोठी गोष्ट आहे. आणि किती मुलं याच्यात डिस्टिंक्शनमध्ये आले असतील. आणि सर मी आपल्याला सांगू इच्छितो की मागच्या 4 ते 5 वर्षापासून आमच्या कॉलेजमध्ये मुलं महाराष्ट्र टॉपर्स आहेत. महाराष्ट्र टॉपर्स लगत 4 ते 5 वर्षात ही फार मोठी गोष्ट आहे, फार मोठं अचीवमेंट आहे. माझ्या मते एवढं चांगलं अचीवमेंट कोणत्याच दुसऱ्या कॉलेजचं नाही आहे. जे मुलांनी एवढं म्हणजे कॉलेजचं नाव उंचावर नेलं त्यांच्यासाठी टाळ्या निश्चित वाजल्या पाहिजे. त्यांचं अभिनंदन आम्ही टाळ्या वाजवून केलं पाहिजे. तर असं कॉलेज आहे सर आमचं. आज या पदवीदान समारंभात ज्या मुलांनी, जे मुलं उत्तीर्ण झाले, जे मेरिटमध्ये आले त्यांचे सर्वांचे हार्दिक अभिनंदन. त्यांना सुयश चिंतितो. त्यांचं भविष्य खूप उज्ज्वल राहो. ते खूप वरती प्रगती करावी, त्यांनी खूप वरती म्हणजे अचीवमेंट करावे आणि ह्या कॉलेजचं नाव अजून लौकिक करावं. जसं सरांनी म्हटलं की सर पण ह्या संस्थेचे विद्यार्थी होते, आज ते एवढ्या मोठ्या पदावर आहेत तर आम्हाला गर्व होतो. तसं उद्या तुम्ही जेव्हा मोठ्या मोठ्या कंपनीत जाल, स्वतःचे बिझनेस कराल, नवीन नवीन उंची गाठाल, त्यावेळेस आम्हाला जो आनंद होईल, तो हर्ष होईल, तो शब्दात मी वर्णन करू शकत नाही. सर आमच्या कॉलेजबद्दल जवळपास पूर्ण माहिती सरांनी, प्रिन्सिपल सरांनी आपल्याला दिली आहे. आमचं कॉलेज फक्त वाणिज्यामध्येच पुढे नाही तर आमच्या स्पोर्ट्समध्ये सुद्धा पुढे आहे, कलामध्ये सुद्धा पुढे आहे. आणि सर मी एक गोष्ट आवर्जून तुम्हाला सांगू इच्छितो की
हे जे कोविडचं मागचं 1.5 वर्ष गेलं आहे, कोविडमध्ये जनरली मी पाहिलं आहे की लोकांनी काय केलं, एक झूम मीटिंग घ्यायच्या, झूम मीटिंगवर मुलांना किंवा गुगल मीटिंगवर टीचिंग करायचं आणि ते टीचिंग केल्यानंतर त्यांची परीक्षा घ्यायची नाही घ्यायची, जे असं एक इन जनरल म्हणजे एक सिस्टम चालू होती. पण मी जे पाहिलं, एक तर जे लहान मुलं असतात ज्यांच्या आई त्यांना घेऊन बसतात, ते मुलं झूम मीटिंगवर सिरियसली शिकतात, किंवा एकदम हायर एज्युकेशन जे घेतात, ज्यांना स्वतःच्या करिअरबद्दल खूप म्हणजे इंटरेस्ट असतो, मेडिकलचे म्हणा, इंजिनिअरिंगचे म्हणा, रिसर्चचे म्हणा, ते मुलं स्वतःहून या अशा कोर्सेसमध्ये ते इंटरेस्ट घेतात आणि शिकतात. पण इन जनरल जे मुलं असतात ते एवढे काही सिरियस नसतात. यासाठी आमच्या कॉलेजनी स्पेशली या कोविडच्या काळात 3000 व्हिडिओच्या 3000च्या वर व्हिडिओ बनवले, आणि व्हिडिओ म्हणजे असे पॉवर पॉईंटवर म्हणजे बनवले आहे. जर आपल्याला एखादा व्हिडिओचं जर आम्ही दाखवू शकलो 1-2 मिनिटासाठी आपल्या कार्यक्रमानंतर, तर तुम्ही सुद्धा थक्क होऊन जा की एवढे सुंदर त्यांनी व्हिडिओ बनवले. या सर्व व्हिडिओ बनवण्यासाठी मी माझा जो स्टाफ आहे त्यांचा मी खूप हार्दिक अभिनंदन करतो. आज हे सर व्हिडिओ जे आहेत हे आमच्या कॉलेजच्या मुलांना देतात, आणि ते आमचे कॉलेजचे मुलं केव्हाही त्याला ऍक्सेस करू शकतात. आणि झूम मीटिंग मध्ये तर ती मीटिंग गेली, झालं, तो पिरियड निघून गेला, त्याचा तो म्हणजे सब्जेक्टचा तो तेवढा पोर्शन निघून गेला. पण व्हिडिओ असल्यानंतर तो एकदा, दोनदा, तीनदा पाहू शकतो आणि आपली तयारी करू शकतो. तर हे आमचे एक स्पेशल म्हणजे आमची एक अचीवमेंट आहे. आपल्याला सर जसं माहीतच आहे की केशरबाई लाहोटी महाविद्यालय हे अमरावतीत नव्हे पूर्ण विदर्भात आपल्या शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. हे कोणी केलं? मी बिलकुल नाही. मग हे कोणी केलं? मला वाटतं त्याला या उंचीवर न्यायला, विदर्भात 1 नंबरवर न्यायला, अमरावतीत 1 नंबरवर न्यायला, याच्या सर्वात मोठा भाग जो आहे तो आमच्या टीचर्सचा. आमचे टीचर्स हे एवढे सिन्सिअर आहेत आणि एवढे डेडिकेटेड आहेत आणि एवढं चांगलं मुलांना शिकवतात की मुलं पुढे जातात, आणि मुलं पुढे गेले तर साहजिकच कॉलेजचं नाव पुढे जातं. आणि दुसऱ्या नंबरवर कोण आहे? आमचे मुलं. जे मुलं आनंदाने इंटरेस्ट घेऊन खूप चांगलं शिकतात, खूप चांगलं अचीव करतात, आणि अचीव करून त्याला रिझल्ट देतात, महाराष्ट्रामध्ये टॉपवर येतात, विद्यापीठात टॉपमध्ये येतात, खेळात टॉपमध्ये येतात, इंटरनॅशनल लेवलला टॉपमध्ये येतात. तर हे जी अचीवमेंट आहे कॉलेजला 1 नंबरवर आणण्याचं, याचा सर्वात मोठा वाटा आहे आमच्या शिक्षकांचा, आमच्या प्रिन्सिपलचा, आमच्या मुलांचा. आज गुरुपौर्णिमा आहे, तर आमच्या इथे 3 वेगळ्या ह्याचे 3 लोक आहेत. तर या मोक्यावर मी टोकन म्हणून पूर्ण डिपार्टमेंट करून एक कला, एक वाणिज्य आणि एक स्पोर्ट्स वाल्यांचा ऑनर करू इच्छितो. सर्वात पहिले छानाडीजी. आप सबका भी हार्दिक अभिनंदन. कॉलेजला 1 नंबरवर न्यायचा सर्वात मोठा वाटा आहे गुरु लोकांचा, गुरुजनांचा. तर यांना सर्वांचे अभिनंदन. आणि दुसरा वाटा आहे तुमचा, तुमचे पण हार्दिक अभिनंदन. आता मुलांनो, आपल्या समोर सरांनी आपल्याला भरपूर एक्झाम्पल दिले, भरपूर लोकांचे आपल्या समोर उदाहरण दिले, तर मी त्याला रिपीट करत नाही. इन शॉर्ट त्यांचं म्हणणं हे आहे की स्काय इज द लिमिट. तुम्ही काही अचीव करू शकता, फक्त तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला काय करायचं. मग काय करायचं आहे ध्येय तुम्ही जर ठरवलं तुमच्या समोर, मग ते कसं अचीव करायचं. यू हॅव टू मेक प्लॅनिंग अँड देन हार्ड वर्क. देर इज नो अल्टरनेटिव्ह फॉर हार्ड वर्क.
तुम्ही हार्डवर्क केलं, सक्सेस डेफिनेटली तुम्हाला मिळेल. तर सरांचं जे म्हणणं आहे बिलकुल म्हणजे मी त्याला मान्य करतो. तुम्ही काही अचीव करू शकता, तुम्ही कोणत्याही उंचीवर जाऊ शकता. तुम्ही तुमच्यासाठी स्काय इज द लिमिट. बस ठरवा, जिद्द ठेवा, मेहनत करा आणि तुम्ही उंची गाठा. आमचे सर्वात मोठं उदाहरण आमचे पंतप्रधान, एक चहावाल्यापासून पंतप्रधान झाले. किती तास झोपतो तो माणूस? 4 तास. किती तास काम करतो? 20 तास. वय काय? आय थिंक ही मस्ट हॅव क्रॉस 70. कितना सर? ही मस्ट हॅव क्रॉस 70. ॲट द एज ऑफ 70 he is sleeping only for 4 hours. He is doing yoga, he is doing exercise, he is doing meetings. म्हणजे किती करतो? त्याच्यासाठी जिद्द पाहिजे. तर बाकी सरांनी सर्व डिटेलमध्ये सांगितलं. आय डोंट वॉन्ट टू रिपीट दॅट. इन द एंड मी तुम्हाला खूप सुयश चिंतितो. तुमचं भविष्य खूप उज्ज्वल व्हावं, तुम्ही तुमचं नाव रोशन करावं, तुमच्या आई वडिलांचं नाव रोशन करावं, आपल्या गुरुजनांचं नाव रोशन करावं आणि या संस्थेचं नाव रोशन करावं, हीच माझी इच्छा आहे. आणि मी आजच्या दिवशी आपले जे अचीवमेंट्स आहेत आणि माझे जे गुरुजन आहेत आणि आपण आहे त्याच्यामुळे मला खूप गौरवान्वित महसूस होऊन राहिला आहे. आज या इन्स्टिट्यूशनचा ॲज अ प्रेसिडेंट तुम्ही मला हे सर्व अचीवमेंट दिले. जसं तुमचे आई वडील गौरवान्वित महसूस करतात तसं मी आज करत आहे. तर सर्वांना भावी जीवनाच्या शुभेच्छा. हॅपी गुरुपौर्णिमा. आज मी फक्त टोकन 3 लोकांचा इथे सत्कार केला. कोविड नसता तर दरवर्षी आमची प्रथा आहे, आम्ही प्रत्येक गुरुजनाचा सत्कार करत असतो. तर मी माझ्या शब्द सुमनाने प्रत्येक गुरुजनाचा सत्कार करतो. धन्यवाद. जय श्री कृष्ण. का कार्यक्रम यहाँ पे शुरू करना चाहेंगे, जिसके लिए हम माननीय अध्यक्ष महोदय से ये आज्ञा चाहेंगे कि वो हमें आज्ञा प्रदान करें कि हम ये पदवीदान कार्यक्रम शुरू करें. हमारे महाविद्यालय में एक जो में अकेला विभाग है वो है हिंदी विभाग. इस पूरे विश्वविद्यालय में, इस पूरे यूनिवर्सिटी में केवल हमारा ही महाविद्यालय ऐसा है जहाँ पर हिंदी ये ग्रांटेड सेक्शन है. और हिंदी MA जो हमारे यहाँ चलता है उसकी गरिमा कुछ ऐसी है कि हर साल जो सारे मेरिट हैं, बहुत अन्य महाविद्यालयों में नॉन ग्रांट बेसिस पर चलता है, लेकिन जो सारे मेरिट हैं वो हमारे ही महाविद्यालय से आते हैं. और इस साल भी कुछ ऐसा ही है कि जो टॉप 3 हैं, प्रथम 3 हैं, वो हमारे ही महाविद्यालय से हैं. उन्हें मैं यहाँ बुलाना चाहूँगा और मन से निवेदन करूँगा कि वे उन्हें डिग्री प्रदान करें. इसमें पहला नाम है कुमारी नैना साहू. नैना साहू, दिव्या साहू, कुमारी दिव्या साहू. ये यूनिवर्सिटी फर्स्ट मेरिट है हिंदी विभाग में. ये भी अमरावती यूनिवर्सिटी की फर्स्ट मेरिट है हिंदी विषय में. MA हिंदी से ही अगले विद्यार्थिनी हैं कुमारी पल्लवी साहू. ये अमरावती विश्वविद्यालय के 3रे क्रमांक की मेरिट है. इसके बाद डीटेक्स डिपार्टमेंट से ऐश्वर्या कंटाले. डीटेक्स डिपार्टमेंट से यूनिवर्सिटी फर्स्ट मेरिट है. उसके बाद डीटेक्स डिपार्टमेंट से ही पूजा कुलकर्णी. बोराड़े, कुमारी सोनल बोराड़े. MA हिंदी से ही जो सेकंड मेरिट है
इसके बाद एमकॉम से रेशमा देवयानी, कुमारी रेशमा देवयानी। एमकॉम से ही विद्यापीठ से 8th मेरिट है हितेश भागवत। हितेश भागवत ये भी एमकॉम है के मेरिट है यूनिवर्सिटी के। इसके बाद डीबीएम डिपार्टमेंट से उसके बाद कुमारी साक्षी हेमनानी, ये भी डीबीएम डिपार्टमेंट से हैं। कुमारी नंदिनी पंजवारी, डीबीएम डिपार्टमेंट। नंदिनी पंजवारी। उसके बाद कुमारी प्रांजलि भेलाओ, प्रांजलि भेलाओ। इसके बाद डीपीएम डिपार्टमेंट से ही नेत्रा कोल्डे, नेत्रा कोल्डे। धन्यवाद सर। इसके बाद में एक डिग्री और दी जानी है, लेकिन ये नाम लेने के लिए मैं आज के कार्यक्रम के समन्वयक राय सर से अनुरोध करूंगा कि ये नाम ये लें, क्योंकि ये कुछ विशेष है। विशेष इसलिए कि महाविद्यालय के प्राचार्य डॉक्टर भांगड़िया सर की लड़की जो सीए है राधिका, वो एमकॉम की विद्यार्थी थी और इस बार यूनिवर्सिटी की 5वीं मेरिट आई हुई है। वो मैं भांगड़िया सर से निवेदन करता हूं कि उसकी डिग्री आप स्वयं लें। कार्य से संबंधित सभी व्यक्तियों एवं ज्ञात अज्ञात व्यक्तियों के प्रति आभार प्रकट करना हम भारतीयों की परंपरा रही है। इसीलिए इस परंपरा का निर्वहन करने के लिए मैं हिंदी विभाग के ही प्राध्यापक डॉक्टर सुनील मावस्कर को यहाँ आमंत्रित करता हूँ कि वे आएं और हम यहाँ पर उपस्थित सभी व्यक्तियों का आभार व्यक्त करें। मावस्कर सर। मैं चरण स्पर्श नमस्कार करता हूँ और आज इस पदवी प्रमाण पत्र वितरण समारंभ में पधारे सभी अतिथियों का आभार ज्ञापित करना ये मैं अपना परम कर्तव्य समझता हूँ। सबसे पहले इस समारंभ के अध्यक्ष, हमारे संस्था के अध्यक्ष माननीय श्री वसंत कुमार जी मालपानी सर, इनका मैं तहे दिल से हार्दिक आभार ज्ञापित करता हूँ। साथ ही प्रमुख अतिथि के रूप में पधारे हमारे विश्वविद्यालय के संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडल के संचालक माननीय डॉक्टर हेमंत जी देशमुख सर, इनका भी मैं महाविद्यालय की ओर से, संस्था की ओर से और हम सब की ओर से तहे दिल से आभार ज्ञापित करता हूँ कि आप इस समय यहाँ पर उपस्थित रहे। उसी के साथ साथ महाविद्यालय के प्राचार्य डॉक्टर विजय कुमार जी भांगड़िया सर, इनका भी मैं तहे दिल से आभार ज्ञापित करता हूँ। साथ ही कला संकाय के प्रमुख डॉक्टर छंगनी सर एवं वाणिज्य संकाय के प्रमुख डॉक्टर विजय कुमार गोगई सर, इनका भी
तहे दिल से आभार ज्ञापित करता हूँ। यहाँ पर उपस्थित हमारे महाविद्यालय के समन्वयक, इस कार्यक्रम के समन्वयक डॉक्टर तीर्थराज राय सर, इनका भी मैं तहे दिल से आभार ज्ञापित करता हूँ। साथ ही महाविद्यालय के सभी प्राध्यापकों का मैं तहे दिल से आभार ज्ञापित करता हूँ। यहाँ पर उपस्थित सभी शिक्षकेतर कर्मचारी, इनका भी आभार ज्ञापित करता हूँ। और आप सभी पदवी प्राप्त छात्रों का भी मैं तहे दिल से अध्यक्ष की अनुमति से यह कार्यक्रम संपन्न हुआ इसकी घोषणा करता हूँ। तत्पश्चात कार्यक्रम के संपन्न होने से पहले यहाँ पर राष्ट्रगीत होगा और फिर कार्यक्रम संपन्न होगा। धन्यवाद। स्माइल दे रहे नहीं दे रहे नाच से तो कुछ पता नहीं। चल रेडी, चलिए। अरे ये मुझे तो इतने लोग पूछते हैं। एक मिनट, एक मिनट।